बदलण्यात येणार आहे? एकदा तो विमानतळ व्यवस्थितपणे चालू राहू द्या. त्याच्यामध्ये आम्ही बघितलं, पंतप्रधानांनी पण पाहिलं, साधारण टेक ऑफ अँड लँडिंगला अजून 45 दिवस लागणार आहेत. परंतु काय होतं, एकदा मान्यवरांनी तारीख दिली, उद्घाटन केलं की पुढची गोष्टी थोड्याशा गतीनं व्हायला मदत होते. आणि आपल्या मुंबईच्या विमानतळावर खूप मोठा लोड आहे आणि त्याकरता ह्या विमानतळाची गरज होते. याच्यावरच नाही, नायडू साहेब आले होते, आम्ही नायडू साहेबांना वाढवणच्या पण एअरपोर्टच्या बद्दलचं सूतवाच केलं आहे. कारण आपल्याला पुढं तिकडचा पण इंटरनॅशनल एअरपोर्ट करावं लागणार आहे. जोपर्यंत वाढवण बंदर होत आहे त्याला लागतील 3-4 वर्ष, मग ह्यालाही 3-4 वर्ष लागतात एअरपोर्टला. तर मुंबईसारखं सिटी आणि तिथं राहणारे नागरिक, त्यांचं जगाशी, देशाशी आणि राज्यातल्या वेगवेगळ्या भागाशी संपर्क होण्याच्या दृष्टिकोनातनं आत्ताचं जे काही विमानतळाचं उद्घाटन केलं, तिथं 9 कोटी लोकांचं म्हणजे जाणं येणं, ह्या विमानतळाची कॅपॅसिटी राहणार आहे. तेवढी काय व्यवस्था तिथं केलेली, फार उत्कृष्ट विमानतळ झालेलं आहे. राहिलेली कामं पण चांगल्या पद्धतीनं करण्याचं आमची भूमिका आहे आणि आम्ही ते त्या बाबतीमध्ये करू. त्याच्या संदर्भामध्ये ज्या काही तिथल्या लोकांच्या भावना आहे त्या लक्षामध्ये घेऊन योग्य ते कारवाई सरकार